पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत आणि दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत। दीक्षाभूमी मुख्य प्रवेशद्वार ते स्तूपापर्यंतच्या रस्त्याचं आता नव्यानं डांबरीकरण केलं जात आहे आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी घेतला। आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरचा दौरा 30 मार्चला असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहायला गेलं तर नागपूर दीक्षाभूमी असेल आणि त्या परिसरामध्ये जे आहे ते सौंदर्यीकरणाचं काम जे आहे ते एकूणच करण्यात येत आहे। संपूर्ण परिसराची रंगरांगोटी असेल आणि सोबतच मुख्य दीक्षाभूमीला जाणारा जो प्रवेशद्वार आहे त्यापासून ते दीक्षाभूमीच्या स्तूपापर्यंत जे आहे ते आता नवीन डांबरीकरणाचं काम देखील या रस्त्याच्या या ठिकाणी एनआयटीच्या माध्यमातून म्हणजे नागपूर सुधार प्रदेशच्या माध्यमातून एकूणच करण्यात येते। आपण पाहू शकतो की सध्याला डांबरीकरणची चादर जी आहे ती या ठिकाणी पसरवली जाते आणि रोडच्या माध्यमातून जे आहे ते एकूणच हा पूर्ण रस्ता जो आहे तो नवीन या ठिकाणी तयार करण्यात येतोय। आपण पाहू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन आणि विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित दर्शवणार आहे आणि दीक्षाभूमी असेल त्याचबरोबर रेशीमबाग येथील स्मृतीस्थळ असेल या ठिकाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहे। मात्र दीक्षाभूमी या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती जय्यत अशी तयारी सुरू आहे आणि दीक्षाभूमी परिसराचा सौंदर्यीकरणाच्या कामाबरोबर आता मुख्य प्रवेशद्वारापासून ते स्तूपापर्यंत नवीन डांबरीकरणाचं काम देखील या ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून करण्यात येत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।